गुड मॉर्निंग मित्र हो, हार्दिक स्वागत एका नव्या व्हिडिओ मध्ये. तर झियाड येथे मी याच्यासाठी चाललोय कारण की तो मी चुकीच्या जागी लावला होता का. तर काय अशी रेलचेल आहे आमच्या इथे. तर इथे आहे आमचं साई मंदिर अलिबाग मधलं. 3 मिनिटांमध्ये आपलं डेस्टिनेशन येणार आहे की त्याच्यावरती एक तरी व्ह्यूज येईल. पण असं भरपूर वेळा मी बोललो प्रत्येक ब्लॉग मध्ये. तर ठीक आहे, ब्लॉग बनवण्यासाठी त्यामुळे इथे रेडिओ मला दुकान डेड एंडला येऊन पोहोचलो आहोत. हा आहे आवाजचा. गुड मॉर्निंग मित्र हो, पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत एका नव्या व्हिडिओ मध्ये. तर आजचा व्लॉग असणार आहे एकदम नॉर्मल ब्लॉग, कारण की मी चाललो आहे झिराड येथे. तर झिराड येथे मी याच्यासाठी चाललोय कारण बाईकच्या टँक वरती मी जो गणपती लावला होता तो मला काढायचा आहे. कारण की तो मी चुकीच्या जागी लावला होता, त्यामुळे त्या चुकीच्या जागेवरून मला त्या गणपतीला काढावा लागेल. तर हा ब्लॉग लास्ट पर्यंत बघत राहा, मजा तर येणार आहेच. आणि हा ब्लॉग डायरेक्टली सुरू करतोय मी माझ्या बाईक वरतीच. तर आता धोकोडे फाटा येईल आमच्या इथला, तर आता मी क्रॉस करेन. हार्डली 10 to 15 मिनिट्स झिराड इथे पोहोचायला मला लागतील. तर काय अशी रेलचेल आहे आमच्या इथे. तर इथे आहे आमचं साई मंदिर अलिबाग मधलं फेमस, जिथे श्रद्धाळू या साई मंदिरामध्ये येतात आणि काही पदयात्रा जातात. त्या पदयात्रा पण इथे आल्याशिवाय पुढे जात नाहीत. रांजणपाडा येथे साई मंदिर आहे हे. 2-3 मिनिटांमध्ये आपलं डेस्टिनेशन येणार आहे, जिथे रेडियम मला असणार आहे तिकडे जायचं आहे. तर मागचे काही व्लॉग्स आहेत, मला नव्हतं वाटलं की त्याच्यावरती एक तरी व्ह्यूज येईल. पण 5 ते 6 जरी व्ह्यूज आले ते माझ्यासाठी भरपूर आहेत, कारण की ही सुरुवात आहे. असं भरपूर वेळा मी बोललो प्रत्येक ब्लॉग मध्ये. तरी ठीक आहे, हळूहळू हळूहळू एका मोठ्या लक्ष्याकडे जाऊया. तर आपण पोचलेलो आहोत झिराड येथे ऑलरेडी. पण आता गोष्ट अशी आहे की ते रेडिओ मला दुकान चालू असेल की नाही ते बघूया. चालू आहे. तर काही असं रेडियमचं दुकान आहे. तर भेटतो थोड्या वेळाने.
तर आपला गणपती काढून झालेला आहे. गणपती इथे होता चुकीच्या ठिकाणी, जिथे सामान पण मी घेऊन यायचो तेव्हा गाडीवरून, तर मी इथे लावायचो, इथे ठेवायचो ते सामान, तर गणपतीवरती यायचं, त्याच्यामुळे ते बरोबर नव्हतं दिसत. त्यामुळे गणपती इथून काढून टाकला. इन फ्युचर बसून टाकू नवा काहीतरी. चला आता जाऊया. कुठलं डेस्टिनेशनला जायचं आहे ते ठरवू. गाडीवरती जसं मनात येईल तसं गाडी जाईल, तिकडे जाऊया. दादा सकाळ सकाळ टूर झालाय मस्त पैकी. तर गोष्ट अशी आहे, आपलं काम झालेलं आहे, ते थोडंच काम होतं, तर परत घरी जातोय असं वाटतंय मला. पण माझ्या मनात तर नाहीये घरी जायचं. संडे असल्या कारणाने आज ट्रॅफिक जरा जास्तच आहे असं वाटतंय. चला लेफ्ट मारूया. आणि अशा ठिकाणी जाऊया तिथे कधी गेलोच नाही. आणि ही आहे अलिबाग मधली फेमस याना बेकरी. ऍक्च्युली याना बेकरी ही पारसी लोकांची आहे, त्याच्यामुळे तिथे बेकरी फूड्स जबरदस्त मिळतात, जे खायला त्याची टेस्ट जाम भारी असते. चला, जेव्हा ब्लॉग नाही बनवत त्यावेळेला माझी बडबड खूप असते ऍक्च्युली, आणि ज्या वेळेला कॅमेरा चालू करतो मला काहीच आठवत नाही. रिडिक्युलस. अरे 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 खड्डेयुक्त रोड, नुसता चिखल आहे रोडला, नुसता चिखल. का रे, पाऊस बीस पडून गेला की काय इकडे? असाच रोड भिजलाय. चला, कुठे ऑफरोड करायची गरजच नाहीये, या रोडवरती ऑफरोडिंग होऊन जाईल. मड पण आहे. अरे 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 ओ ओ ओ ओ ओ ओ ओ. इथून आपल्याला मारायचं आहे राईट. हा तुम्हाला एरिया दिसतोय, इथे भरते आमच्या नागेश्वरची यात्रा. फुल खचाखच भरून असते ही जत्रा, फुल खचाखच. भरपूर लोक असतात इकडे. एकच दिवस असल्यामुळे जास्त गर्दी होते. आणि ही आहे आवास प्राथमिक शाळा. तर इथून आपल्याला मारायचं आहे लेफ्ट. छान घर. आता आशा करतो की सगळीकडे असाच रोड असेल. एकदम छान रोड आला, एकदम जबरदस्त. आणि काहीसा असा नजारा आहे इथला, वाव. हे आहेत लोकल डोगेश भाई. इथून लेफ्ट मारून आवाज बीच कडे जातो हा रस्ता. हो, वेडिंग वेन्यू.
तर इकडे आहे आवाज बीच. आवाज बीचला आवाज बीच रोडला आलेलो आहोत आपण. ओ ओ ओ ओ ओ ओ. हो हो, बायकर बॉईज इकडे पण आहेत. तर गाडी काहीशी अशी अशी दिसते आपली. छान दिसते एकदम. If ever I had a video. तर मी आलोय आवाज बीचला. काही वेळात तुम्हाला आवाज बीच दाखवतो आणि पहिला चहा पितो. चहा प्यायल्यानंतर सगळ्यांना दाखवतो मी आवाज बीच. बघा चहा आहे, एक चहा द्या. चहा आलेला आहे. चहा पिऊन भेटतो थोड्या वेळात लगेच. किती सारे डॉग्स आहेत. ओ माय गुडनेस. चला अंगावरी चावले नाही म्हणजे झाले. शांत बसलेत सगळे. आणि हा आहे आपला मोठं व्लॉगिंगचा साईटअप. दिसतोय की ना कूल एकदम. आता मी आलोय आवाज बीच वरती. तर बीचचा नजारा काहीसा असा आहे. एकदम चिल आणि शांत वातावरण आहे इथे. मजा पण येते. तर इकडे मोजकीच लोक आहेत आणि तिकडे काहीशे आहे तिकडे आहेत आणि काही जण तिकडे पाकड्यांवरती बसलेत. One hour later. शांत वातावरणात वेळ घालवल्यानंतर थोडासा अजून एरिया तुम्हाला दाखवावा अशी माझी इच्छा आहे. थ्रू बाईक. थोडासा ऑफ रोडिंग टाइप रोड आहे. तर हा आहे अलिबाग मधला हिडन जेम. एकदम शांत, जास्त गर्दी नाही, काहीच नाही असा हा आवाज बीच जो तुम्हाला जवळ पडेल मांडवा इथून आल्यावरती. इथे काही विला आहेत त्यांच्या ह्या पार्किंग्स. नेक्स्ट टू बीच तो तिकडे विला आहे. तर इथे येऊन हा रोड समाप्त होतो का? नाही, पुढे पण चाललाय. हो, या एरियामध्ये आम्ही आलो होतो ज्या वेळेला नाही कोरोनाच्या टाइमला. मी आणि माझे फ्रेंड्स चिल मारण्यासाठी. कारण की कोरोना टाइम मध्ये कुठेच जायला मिळत नव्हतं. पोलीस दांडे घेऊन उभे होतेच रस्त्यावरती. त्यामुळे माझ्या गावच्या फक्त 10 मिनिटावरती हे ठिकाण आहे. जास्तीत जास्त 20 मिनिटं पकडा. डेड एंडला येऊन पोहोचलो आहोत. हा आहे आवाजचा गार्डन म्हणजेच आवाज क्रिकेट स्टेडियम जो असा आहे. नाईस. चला वापस घरला वाट बघतायत. घरी जाऊया मस्तपैकी. ह्या बीच वरती येऊन ज्या व्यक्तीला मी मिस करत असेल ती म्हणजे माझी वाईफ.
तर माझ्या वाईफ सोबत मी इकडे आलो होतो एकदा. मी पण तिला मिस केलं भरपूर. ती पण माझ्या झाली अशीच बडबडी आहे. चला तर एक्झिट घेऊया आवाज बीच वरून. रोड कमी आणि ऑफ रोड जास्त आहे या रोड वरती. वायझर लावलेला परवडेल. ओ गाडी जाणार डायरेक्ट आपली समोर ऑडी. गाडी जाणार आपली डायरेक्ट लग्नाच्या मांडवातून. क्यूटचं बाळ. लग्नाच्या मांडवातून एक्झिट झालेली आहे. मगाशी मी येऊन ह्याच रोडनी ह्याच एरियामध्ये राईट मारला होता आणि आता मी एक्झिट व्हायला पण राईट मारणार आहे. ह्याच रोडनी आलो होतो आपण. छान वातावरण आहे आमच्या अलिबागचं. सध्या तरी हिवाळ्यामध्ये. मला एक कळत नाही ह्या रोडला धूळ जास्त असल्या कारणाने एक रोड ओला केलेला आहे की पाऊस पडलेला आहे. रस्ता सोडून सगळं सुंदर आहे. आवाज बीचला जाताना हा रस्ता जरा जास्त लांब आहे असं वाटत होतं आणि आता घरी चाललोय तर लगेच पोहोचलो पण मी इथे. हो शिट. इथून लेफ्ट मारून चला आपल्याकडे जायचा रस्ता मोकळा. आता मेन रोडला परत आलोय. हो सिकंदर सल्लूभाई इधर. सल्लूभाई का फैन लगता है जरा बहुत बड़ा. ह्या रस्त्यावरती जास्त स्पीडने मी जाऊच शकत नाही कारण की जिथे गाव येतो तिथे स्पीड ब्रेकर आहेत. त्याच्यामुळे वाट लागते. तर आता आपण पोचलेलो आहोत मांडवा दस्तुरी इथे, जिथून मी घरी जायला राईट मारणार आहे. तो हा स्टॉप इकडून स्ट्रेट मांडवा, इकडून स्ट्रेट माझ्या घरी. तर वाजलेले आहेत आता 1:45 दुपारचे. मी निघालो सकाळी 10 वाजता. एकदम छान रोड आहे हा. आजूबाजूला झाडी असल्यावरती आणि जी रोडवरती जी शेड येते, शेड नाही शॅडो, त्यामधून गाडी चालवायला जी मजा येते ना, आणि थंड थंड वाटतं गाडी चालवत असताना. हा जो स्टॉप आहे या स्टॉपवरून प्लीज हळू येत जा, कारण की इथे त्यांची जे आजूबाजूला भंगारवाले जे राहतात त्यांची मुलं धावत असतात रस्त्याच्या इकडे. ते कधी कधी येतात मध्ये. वाव, लुक ॲट दिस, नाईस, लुक ॲट दिस.
अरे इंडिकेटर बंद नाही केला. आणि हा जो रोड आहे तो मागच्या काही 3-4 व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल, कंटिन्यू रिपिटेटिव्ह. त्याला मी काही नाही करू शकत, कारण की जे डेस्टिनेशन वरती मला जायचं असतं त्या डेस्टिनेशनला जायला हाच रोड आहे. आणि दुसरा जो रोड आहे तो कार्लेखिंड मार्ग जातो, त्यामुळे आय डोंट हॅव एनी ऑप्शन्स. सॉरी फॉर दॅट. आणि रोडवरती धूळ, कारण की सकाळी इकडे होत्या बैलगाडा शर्यत, ते आज आटपलेल्या आहेत. आणि हा आपला आहे कडवे दादा. आता वेळ झाली आहे व्हिडिओ एंड करायची. हा व्हिडिओ किंवा हा व्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. आणि प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल. आणि थँक यू व्हेरी मच. राईड सेफ, राईड, एक्सप्लोर अँड रिपीट.